खरं तर हे सगळे गुण एका व्यक्तीमध्ये असणं हे फार दुर्मिळ असतं आणि असा हा दुर्मिळ असणारा एक व्यक्ती आपल्यातनं निघून जाणं ही एक मोठी हानी आहे. फक्त उद्योग क्षेत्राचीच नाही तर संपूर्ण भारताची खरं तर ही हानी म्हणावी लागेल. एकूणच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं जर आपण कार्य पाहिलं तर ते अगदी अमूल्य होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी अगदी सगळ्यांनाच मदत केली. आजपर्यंत कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी आपला मदतीचा हात सगळ्यांना दिला. कोट्यवधींची मदत त्यांनी सगळ्यांना केली होती आणि त्यांच्या याच धोरणामुळे, त्यांच्या याच स्वभावामुळे ते सगळ्यांमध्ये लोकप्रिय होते. अगदी मागच्या काही महिन्यांपूर्वीचाच एक किस्सा आहे. एका अनोळखी व्यक्तीला त्यांनी घरात आणलं आणि त्याच्याशी अनेक किस्से शेअर केले होते आणि त्या व्यक्तीनं सुद्धा त्यांच्याबद्दल एक सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांचं हे व्यक्तिमत्वच असं होतं की ते प्रत्येक तळागाळाच्या माणसापर्यंत पोहोचायचे आणि तळागाळाच्या माणसापर्यंत सुद्धा त्यांची सहानुभूती होती आणि त्यासाठीच त्यांनी अनेक प्रकारची मदत करणं या ठिकाणी देव केली. त्यांना अनेक प्रकारची मदत शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. यासह आरोग्य क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये टाटांचं नाव हे खरं तर समृद्ध करणारं आहे आणि त्यांच्या याच सगळ्या गुणांमुळे ते प्रचंड लोकप्रियसुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या जाण्यानं ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि खरं तर त्यांनी आयुष्यभर लग्न केलं नव्हतं. संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी समाजासाठी, उद्योगासाठी आणि भारताच्या विकासासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि याच कार्यामुळे त्यांचं नाव अगदी जगभर प्रसिद्ध झालेलं आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार यासह ग्लोबल इंडियन अवॉर्ड, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्कार हे सगळे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि त्यामुळेच एक मोठ्या आणि कर्तृत्ववान अशा व्यक्तीचं जाणं हे प्रचंड वेदनादायी आहे. त्यांच्या या जाण्यामुळे एक दुःखद भावना सगळ्यांच्याच प्रती व्यक्त होत आहेत आणि आज त्यांच्या दर्शनासाठी अनेक जण खरं तर येतील आणि त्यासाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपण पाहतोय त्यांनी 2008 मध्ये खरं तर एक मध्यमवर्गीय कुटुंब हे दुचाकीवरनं जाताना पाहिलं आणि त्यांना विचार आला की मध्यमवर्गीय का चारचाकीमधून फिरू शकत नाही आणि त्यानंतरच त्यांनी नॅनो कारची संकल्पना अस्तित्वात आणली आणि ही नॅनो कार जी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये होती अशी नॅनो कार त्यांनी या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये निर्मित केली आणि जी नॅनो कार अक्षरशः 1 लाख आणि साधारणतः 2 लाख एवढ्या किमतींमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिली. ज्या नॅनो कारनं सर्वसामान्यांचं चारचाकीमध्ये बसण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत होतं. अशा नाही तर अनेक संकल्पना त्यांनी खरं तर अस्तित्वात आणल्या, ज्या संकल्पनांमुळे सर्वसामान्यांचं हित साध्य झालेलं आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र असू देत किंवा शिक्षण क्षेत्र असू देत, अनेक विद्यापीठांना, कॉलेजेसला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे की सर्वसामान्यांच्या मुलांना, भारतीय मुलांना विदेशात चांगलं उच्च शिक्षण घेता यावं यासाठी सुद्धा त्यांनी अनेक प्रकारची मदत केलेली आहे आणि त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली आहे. त्यामुळे आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येनं लोक इथे येऊ शकत आहेत. मुंबईमध्येच त्यांचा जन्म झाला, मुंबईमध्येच त्यांचं बालपण गेलं आणि मुंबईमध्येच त्यांनी या सगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आणि त्यामुळे महाराष्ट्राशी त्यांचं खरं तर एक अतूट नातं आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये यासह देशभरामध्ये त्यांचं जे नावलौकिक आहे त्यानुसार सगळीकडून दुःखद भावना सुद्धा व्यक्त केल्या जात आहेत. तर जागतिकीकरणामध्ये सुद्धा त्यांना चांगली माहिती होती, दूरदृष्टी होती आणि या दूरदृष्टीच्या माध्यमातूनच त्यांनी आजवर अनेक
असे संकल्प साध्य केले ज्यामुळे उद्योगाचं, भारताच्या विकासाचं हित साध्य झालेलं आहे. सध्या त्यांना श्रद्धांजली पोलिसांकडून अर्पण केली जाते. दरम्यान वयाच्या 10व्या वर्षी खरं तर त्यांचे आईवडील विभक्त झाले होते आणि त्यानंतर त्यांच्या आजींनीच त्यांचा सांभाळ केला, आजींनीच त्यांना वाढवलं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी आपल्या आयुष्याचा एक मोठा टप्पा, एक मोठं ध्येय साध्य केलं. एक यशस्वी उद्योजक, एक यशस्वी समाजसेवक अशी त्यांची ओळख आज संपूर्ण जगभरात आहे. आज फक्त भारतातूनच नाही तर जगभरातनं त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त केली जाते. एक मोठं नाव, कारण हे भारतातलं आहे, ज्यांनी भारतासाठी अनेक महत्त्वाचे काम केले. उद्योग निर्मितीमध्ये खरं तर त्यांचा मोठा वाटा आहे, रोजगार निर्मितीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. अनेकांना या ठिकाणी रोजगार त्यांच्यामुळे उपलब्ध झालेले आहेत.